माझ्या सद्गुरुनाथाला नमस्कार करून भाविकांना नमस्कार करून कधीचा अनुसंधान असणाऱ्या सीतामाईला प्रभू रामचंद्राच्या रूपाचं वर्णन या ठिकाणी हनुमंताला केलेलं होतं आणि त्या ठिकाणी आमच्या असणारे आमचे सद्गुरु असं काय देत शेरगावचे महाराजांचे आणि त्याने खूप चांगलं वर्णन केलं. रमेश महाराजांचं वर्णन करण्यासारखं काय तोडगाच नाही. आणि अशा प्रकारे या ठिकाणी आणि त्या स्थितीचं वर्णन आणि त्या रामाचं वर्णन असणाऱ्या हनुमंताने केलं. आणि त्या ठिकाणी हनुमंतानं ज्यावेळेला वर्णन केलं त्यावेळेला सीतामाईला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. आणि त्या माणसाला एकदम आनंद वाटावा, दुष्काळ पडावा, अचानक पाऊस पडावा, त्या ठिकाणी त्याला शेतकऱ्याला आनंद होतो ना. आणि तसं हनुमंता माझ्या रामाचं वर्णन केलं, मला लय आनंद झाला. अरे नाही काय तुलनाच करता येत नाही, त्याची तुलनाच करता येत नाही. एवढ्या माझ्या रामाचं वर्णन करायचं केलं आणि सीतामाई त्या ठिकाणी बोलवल्या. माझ्या सर्व आयुष्याचं सुखरूप मी झाले म्हणून तुझ्याकडून मी हे ऐकलं, मी सुखरूप झाले म्हणून तुला मी वरदान देते. बोला म्हणता वै चिरंजीवी देवी जीवित्व ज्ञान अनुभवी नित्य नवसुख संभवी श्रीराम पदवी वैभवे. अरे या ठिकाणी श्रीरामाची पदवी तुला वैभव त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आणि तुला त्या ठिकाणी आशीर्वाद कोणता दिला, तू चिरंजीव होशील. सीतामाई हनुमंताला वरदान काम करशील ना आणि त्या ठिकाणी तुला यश प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. बोला श्रीराम भजने प्रभू प्राज्ञ ध्येय मुखे दान पण श्रीराम स्मरण बळे. लाईट गेली, लाईट गेली. तुम्ही काय त्या मोटरच्या मागे लागणार संध्याकाळी श्रीराम भजने प्रभू प्राज्ञ ध्येय मुखे दान पण श्रीराम स्मरणाचे बळे. शत योजन सिंधू अघाध तुला दिला जैसा गोस्पद त्या पुढे कायचे माझे वरद. आणि या ठिकाणी सीतामाई हनुमंताला वरदान देत असताना आणि असणारी सीतामाई त्या हनुमंताचं वर्णन करते, म्हणजे तिची वाहवा करते. अरे एखादी गाय असावी, गायीचा पाऊस त्या चिखलात उठावा, त्याच्यामध्ये पाणी साचावं आणि ते पाणी साचलेला आपल्याला काय पाहून जावं लागतं का? सहजासहजी उल्लंघन करता येतं. तसं एवढा मोठा समुद्र म्हणले आणि तू उल्लंघन करून इथपर्यंत आला, अशा प्रकारे सीतामाई बोलू लागल्या. म्हणून
सुरा तू दुरंदर दांडोळीले लंका नगर निशाचर. अरे तुला वाढणार कोण म्हणावं? तू वाढणार नाही, वाढणार तू नाही बाबा, तुला वाढणार म्हणता येत नाहीये. कारण का म्हणले, तू ह्या वाढणार रूपामध्ये असताना एवढी लंका सगळी धुंडून हुडकून माझा शोध केला आणि तुला वाढणार कोण म्हणेल? अशा प्रकारे सीतामाई आणि त्या ठिकाणी हनुमंता बोलला. एक हनुमंत रावणाच्या सभेत करोनी राक्षसा कांत लंकनाथ गांधीला. अरे एकला एक वाढणार हनुमंत, तू एकला एक वाढणार आहे. असणाऱ्या रावणाच्या सभेमध्ये गेला, सगळ्या राक्षस लोकांचा निपात केला आणि त्याशिवाय त्या रावणाला सुद्धा धाक दाखवला की माझी कळोवी काडी गाजल्या राक्षसांच्या कोडी रावणाची सभा उघडी केली रूप. अरे या ठिकाणी काय सांगायचं हनुमंत, तो एवढा मोठा पराक्रम केला की ती रावणाची सभा सगळी उद्ध्वस्त करून टाकली. मोठमोठे राक्षस त्या ठिकाणी त्यांचा निपात केला. बघ एवढा करिता या कात येते आला अशी हनुमंत नाही कळले लंक्यात ऐसा समर्थ तू एक. अरे एवढा मोठा तू माणूस आहे, एवढा बुद्धिवान माणूस आहे, या ठिकाणी एवढा लंकेचा घात केला पण कुणाला सुद्धा कळलं नाहीये आणि कुणाला न कळता एवढा घात करून तू माझ्यापाशी आलात. अशा प्रकारे सीतामाई बोलला. मंदोदरी एकांत तिचा ऐकून या स्वप्न व्रतांत आलाशी अशोक वनात अति समर्थ तू एक. अरे तू जगामध्ये अति समर्थ आहे, तुझं खूप ताकद आहे. मंदोदरी आपल्या नवऱ्याला त्या ठिकाणी स्वप्नाचा प्रकार सांगत होते आणि ती स्वप्नाचा प्रकार तू ऐकला आणि तू या ठिकाणी अशोक वनाच्या ठिकाणी आलेला आहे. प्रताप शिरोमणी पावलासी अशोक वनी तू एक जनक तुझ जननी राम घेऊन शीघ्र यावे. आणि या ठिकाणी तू असा शिरोमणी आहे मण्यामध्ये आणि त्या ठिकाणी एक मुकुटमणी नावाचा मणी असतो. तसं या असणाऱ्या नामावळीमध्ये हनुमंता तुझं एक मुकुट म्हणण्यासारखं तुझं कार्य झालेलं आहे. तू आणि माझी आई तूच आहे, माझा बाप पण तूच आहे. तू लवकर जा आणि रामाला घेऊन ये बाबा. होईन मी दासी चरण झाडीन निज केसी शीघ्र आणावे श्रीरामासी मनोनी पायासी त्या ठिकाणी सीतामाई असणाऱ्या आणि हनुमंताला विनंती करू लागली. हनुमंता तो एवढा मोठा पराक्रम केलाय बाबा, तूच माझी आई, तूच माझा बाप आहे, तुला माझी दया येऊ दे, लवकर जा रामाला घेऊन ये. आणि तू रामाला घेऊन आला की मी तुझी दासी वंदिले माझे चरण काय व्हावे उत्तीर्ण आले हनुमंताशी पुराण भेटविन श्रीरामा. अशा प्रकारे या ठिकाणी असणाऱ्या सीतामाईनं सांगितल्यानंतर आणि त्या ठिकाणी हनुमंताला एवढं स्फुरण म्हणजे त्या ठिकाणी एवढी ताकद त्याची वाढली की रामाला घेऊन यायचंय असं म्हणून त्या ठिकाणी आणि बोलू लागलेली. एवढी अवस्था विलंब काय चावो आता शीघ्र भेटविन श्री रघुनाथ. माझ्या पृष्ठी बसली सीता याच्याशी श्री रघुनाथा तुझं भेटविन मी आता विलंब व्रत करून. हनुमंत या ठिकाणी सीतामाईला म्हणून राहिले, हे माई काळजी करू नको, तुला तुझ्या रामाची भेट घालायला द्यायची ना तर तू लवकर उठ, माझ्या पाठीवर बस, तुला रामापाशी एका क्षणात घेऊन जातो, तुझी रामाची भेट घालून देतो. शुद्धी सांगावया रघुनाथा तुझं मद सांडून जाता मागे राक्षसी केली आघाता. सीतामाई आता तुला एकटीला टाकून जायचं कसं या ठिकाणी? अगं म्या डोळ्यांनी बघितलं की रावण आला तुझ्या आणि त्या ठिकाणी किती जरी फजिती केली, त्या राक्षसल्या आल्या तुझ्या, तुला नाही तसं वाटून तसं बोलल्या, मग त्या आता तुला एकटीला टाकून या कसं जावं इथनं? हनुमंत त्या ठिकाणी सीतामाईला मदाची रावण मारू आला
दैव्य चुकविल्या नरता सांडून जाता मदन अरे या ठिकाणी मी तुला कसा सोडून जाऊ? माझ्या डोळ्यासमोर म्हणले त्या रावणानं तुला मारायला धावला होता, पण नशीब आपलं चांगलं, तुला त्यानं मारलं नाही. नाहीतर त्या रावणानं तुला मारून टाकलं असतं तर काय करायचं होतं? असं हनुमंत सीता मायला बोलतो. सांडून जाणे ना घड्या गोष्टी वेगी पैसे माझ्या पाठी करीने श्रीरामेशी भेटी विकल्प पोटी धरू नको. या ठिकाणी उठ लवकर, उठ. तुला एकटीला टाकून मी जात नाही बाबा म्हणले. या ठिकाणी माझी ताकद नाही तुला एकटीला टाकून जायची. आणि अशी त्या रावणानं तुझी फजिती केली, तुला माग काय त्याची मारलं हाणलं तर मी काय सांगू रामाला? उठ लवकर, माझ्या पाठीवर बस आणि तुझी रामाची भेट आता मिनिटातच घालून दे. सुपनका केली न कटी तुझा राग तिच्या पोटी तुझं मारीला उठा होती महाकोटी राक्षसी. अरे या ठिकाणी जी शूर्पणखा नावाची राक्षसी होती, ती शूर्पणखा नावाची राक्षसी त्या रावणाची असणारी सख्खी बहीण आहे. आणि त्या ठिकाणी असणाऱ्या आम्हाला छळायला जंगलात आली होती. तिचं नाक नष्ट केलं हा त्या लक्ष्मणानं. आणि ती राग तिच्या पोटात असल्यामुळं ती बाई येईल तुला छळ करील, तुला मारून टाकील. मी तुला एकट्याला सोडून जात नाही बाई. बोला लंका त्रिकुटी महागिरी उपडून या बरे करी एके उड्डाणी समुद्री नेहीन परतिरी जनकी. आई थांब, मला लक्ष्मण म्हणतो असणारा हनुमंत त्या सीता मायला म्हणतो तू अजिबात काळजी करू नको. ही असणाऱ्या त्रिकुट नगरी ही जी असणारी लंकाच आहे ना, एका मिनिटात उठून तिला पालथी घालतो आणि इथून तुला मी घेऊन जातो. एका मिनिटामध्ये तुझी रामाची भेट घालून देतो. एकाची उड्डाण तुझा भेटविन श्रीरामाची म्हण वाहतो श्रीरामाची आण करी आरोहण पृष्ठभागी. अरे तू काय काळजी करू नको, सीता माई तू अजिबात काळजी करू नको. उठ लवकर, माझ्या पाठीवर बस. एका मिनिटात मी इथं उड्डाण करतो, एक क्षण न लागता उड्डाण करीन आणि त्या असणाऱ्या रामाची लक्ष्मणाची तुझी भेट घालीन. मी रामाची शपथ घेऊन सांगतो आई तू माझ्या पाठीवर बस. तुझं राक्षसी बिना महासुरासी वेगळे विमल पासी त्यामस काशी केवी ढके. तुझं मान्यता त्वरेसी राक्षसी विरा महासुरासी वेगळे विमल पासी त्यामस काशी केवी ढके. अरे या ठिकाणी असणारा हनुमंत त्या सीता मायला म्हणून राहिलेला माई मी तुला जर घेऊन चालू, माझ्या पाठीमागं जर ती राक्षस लोक आली. अरे त्या मशिकांची त्या असणाऱ्या माकडाची काय मला भीती घालायला लागली. एका क्षणात त्यांचा मी मुकणा करीन असं असणाऱ्या हनुमंतानं सीता मायला सांगायला सुरुवात केली. इंग्रजीत कुंभकर्ण त्या शिराणी भाडून रावला तेही गांजून भेटविन श्रीराम. आता या ठिकाणी तू काळजी करू नको. तू कुंभकर्ण जरी आला इंग्रज जरी आला तर त्यांचा मी मुकणा केल्याशिवाय राहत नाही. तू काळजी करून उठ पाठीबरोबर चल लवकर. ब्रह्मलिखिताची विस्पत्ती पूर्व संवाद सीता मारुती रामे परिसमय हनुमत कीर्ती नाना युक्ती लिहिलेसे. काय सांगायचं या ठिकाणी ब्रह्मदेवाने आणि असणारा त्या ठिकाणी पत्र लिहिलेलं होतं. पत्र एक कारण लिहिलं होतं रामाला दाखवण्याकरता. अरे एवढा पराक्रमी तुझा हनुमंत आहे रामा, काय तुला सांगायचं. त्याने एवढा मोठा पराक्रम केला की जशी तिची भेट घेतली सगळ्या लंकेचा विध्वंस केला. आणि या ठिकाणी असणारा हा राम तुझा एवढा पराक्रमी आहे असं असणारं पत्र लिखित लक्ष्मण वाचतोय, राम ऐकतोय. बोला सीता पैसा तुझ्या पृष्ठीवरी तुझ्या उठण वेगळे करी पडण सागरी चढून. या ठिकाणी सीताबाई हनुमंताला म्हणतात हनुमंता मी बसले असेल तुझ्या पाठीवर, काय हरकत नाही. तुझ्या पाठीवर बसायला काय हरकत नाही. पण तुझा एवढा वेग आहे त्या विमानापेक्षाही मोठा वेग आहे. हा आणि त्या ठिकाणी काय धरायला काही गरजली नाही, हा काहीच नाही. आणि तुझ्या वेगाच्या मुळे मी पाठवून उलटून जर त्या समुद्रात पडलं तर तू काय करते बोल. पडताची सागर प्रती मत्स्य मगर मद घेती तेव्हा तू
ठिकाणी मला त्या ठिकाणी त्या पाण्यातली मासे खातील, मगर खातील, मी मरून जाईल. मग तू काय म्हणशील मरून हा म्हणता? काढावणे आल्या लागली, तू परतशी विटा लागी, झगडा देता विट भागी, मिलन रंगी परिणो. अरे तसं तर नाही झालं, ते नाही म्हणले समजा. मी नाही तर म्हणले ती गोष्ट खरी आहे. परंतु या ठिकाणी तू मला घेऊन जात असताना ही मायावी राक्षस आहे. किती प्रकारे तिथं त्या ठिकाणी माया करतात आणि ती मायावी राक्षस तुला आडवं येतील, त्यांच्या संग तुझं युद्ध होईल. मग तुझं दोघांचं युद्ध जर चालू झालं तर मी त्या ठिकाणी काय होईल म्हणजे एका बाजूला कुठेतरी पडेल ना बाबा. अशा प्रकारे सीतामाई हनुमंत बोलतात. माझ्या पर्यंताची शिटी, क्रोधे राक्षस मद मारिती, येईन गडे गायुक्ती, येवी मारुती मिळवे. अरे ही काय युक्ती तुझी बरोबर नाही. तू म्हणतोय ना ती काय खरं नाही तुझं. मी जर तुझ्या पाठीवर खाली पडले, राक्षसांचं तुझं युद्ध सुरू झालं तर ती राक्षसी तिला मलाच पडवतील, मलाच मारतील ना. आणि मला मारायला लागल्यावर तू काय करतील आता? हा, तू काय करतील? अशा प्रकारे सीतामाई त्या ठिकाणी हनुमंताला आणि बोलू माझ्या लागली. मारिया पटी, गडे तो मारिया राक्षस पोटी, सुख नव्हे श्रीरामाच्या पोटी, हे बुद्धी खोटी हे हनुमंता, ही तुझा हनुमंत. विचार काय चांगला नाही. ही तुझा विचार आहे खोटा आहे, खोटा आहे. हा, या ठिकाणी जर ती राक्षस आले, त्यांनी जर तुला मारलं आणि त्या ठिकाणी मला जर मारलं तर मी मरून पडेल. आणि ही तर काय रामाला काय खरं वाटणार आहे का? रामाला आनंद वाटणार आहे का? अशा प्रकारे तुझा जो विचार आहे ना, तुझी बुद्धी आहे ना, ती खोटी आहे, खोटं आहे, ती चांगलं नाही आहे. तुझ्या पाठीवर येणं चांगलं नाही. सिटी ऐके सावध गोष्टी, मदन लगे युद्ध टाटी, माझे पुचे कोपल्यासाठी, मारिले कोटी राक्षसा. या ठिकाणी सीतामाई हनुमंत म्हणतोय, आई साहेब तुम्ही उघड निवांत माझ्या पाठीवर बसा. अजिबात तुम्ही काळजी करूच नका. माझं शिपूट लय बलवान आहे, माझं शिपूट लय बलवान आहे. आणि माझं शिपूट मी काही युद्ध करणार नाही. मी निवांत तुला घेऊन जाईल. पण माझं शिपूट त्या राक्षसाच्या फुटीला फुटी, हजारो राक्षस लोकांचा मुडला पाहिजे. तुझं मी सुखी राखीन स्वस्त, माझे पुच्छ प्रतापवंत, करील राक्षसांचा घात, माझ्या पाठीवर बस. अजिबात काय काळजी करू नको. आणि ही सर्व प्रकार माझं शिपूट ह्या असणार आहे ना. आणि या ठिकाणी ह्या राक्षस लोकांचा मुर्दा पाहिल्याशिवाय राहणार नाही. सीता म्हणे तू अल्प मारुती, तुझ्या पुच्छतव किती, केवी राक्षसा लाविले ख्याती, सत्यत्व चित्ती माने ना. मला काय हनुमंता तुझं बोलणं खरं वाटत नाही बाबा. का खरं वाटत नाही म्हणून सीतामाई बोलतात. सीतामाई हनुमंताला म्हणजे हनुमंता तू तर 2-3 फुटाचा एवढूसा गडी, तुझं शिपूट बघा येतं हातभर. आणि ही शिपूट त्या राक्षसाला कसं मारील? ही तू जी बोलतोय ना सगळं खोट आहे. मला काही तुझं बोलणं पटत नाही. बोला मनसी वनर किती, कायशी पुच्छाची शक्ती, पाहे माझी दुरपस्थिती, म्हणून मारुती वागला. त्या ठिकाणी हनुमंत म्हणतात, माई सीतामाई तू मला वानर समजशील ना, मला तू माकड समजशील ना, मला तू 2-3 फुटाचा एवढूसा दिसतोय असं तुला वाटतंय ना. तुला वाटतंय माझं शिपूट बारीक आहे असं तुला वाटतंय ना. असं हनुमंत बोलल्यानंतर एक बाबा जे वाढला, काय वाढला, त्याचं डोकं आकाशाला गेलं, पाय पाताळात गेलं, एवढा मोठा आगडबंब हलवलं आणि त्या ठिकाणी प्रगट झाला. सीतामाईची रूप बघून मेरू आणि मंदार त्याहनी वाढला वानर, जैसा पळे काळ अग्निरुद्र, तैसा दुर्धर भासतो. काय सांगायचं महाराज, त्या ठिकाणी हनुमंत कसा दिसू लागलेला आहे.
एखादा प्रळय काळ यावा, मोठा दुष्काळ पडावा, दुष्काळामध्ये माणसं मरायला लागावी, त्या ठिकाणी एवढी स्थिती त्या ठिकाणी दुष्काळामध्ये होती ना. तसा हनुमंत एवढा मोठा वाढला, एवढा मोठा वाढला की प्रत्यक्ष ही काळच आहे की काय असं सीतामाई त्या ठिकाणी आहे. माझ्या सत्व पाहे माझे स्वरूप प्रभाव, देवदानव आणि मानव राक्षस सर्व गांजीनो. आई ए सीतामाई, तू माझा प्रताप माझा ओळखू शकत नाहीये. माझ्याजवळ किती ताकद आहे, किती मी बलवान आहे, किती पराक्रमी आहे. सीतामाई तुम्हाला अजून ओळखलं नाहीये. देव येऊ दे, दानव येऊ दे, खर येऊ दे, येऊ दे, त्या ठिकाणी असणारी राक्षस येऊ दे, एका मिनिटात त्यांचा बुकना केल्याशिवाय मी राहणार. पूज्य पाहे प्रतापवंत राक्षस धरणी अति समर्थ, सगळी लंका तुझा समेत निमेषात जातो. माझ्या शब्दाची ताकद तर बघ म्हणले, एवढ्या हजारो लाखो या ठिकाणी राक्षस आहे. एवढी मोठी लंका आहे. लंका राक्षस लोक यांचं पिछुट बांधील आणि असणाऱ्या रामाकडे घेऊन जाईल. तू काळजी करू नको, भिवू नको, उघड्या बस. विकल्प सांगण्या पोटी सीते बयस माझ्या पोटी, करीन श्रीरामाची भेटी सुख संतोषी स्वानंद. सीतामाई अजिबात काळजी करू नका, मनामध्ये कुठलाही असणारा विकल्प येऊ देऊ नका. एका क्षणामध्ये आज तुम्ही माझ्या पाठीवर बसा, मी तुम्हाला रामाची लक्ष्मणाची भेट घालून देतो. मनात कुठल्या प्रकारची शंका येऊ देऊ नका. बोला विकल्प सांगण्या पुरुषी आरोहण ह्याची पती वृत्तीशी दूषण, ऐकून सीतेचे वचन पूर्वकथन कपी सांगे. काय सांगायचं या ठिकाणी माई, खरोखर या ठिकाणी पतिव्रतेचं वर्णन या ठिकाणी नाथ महाराजांनी केलं. सीता माईला हनुमंत म्हणतो माझ्या पाठीवर बस एका मिनिटात नाही. पण पतिव्रता स्त्रिया ज्या असतात, पतिव्रता बायका ज्या असतात, पतिव्रता ह्या असणाऱ्या स्त्रिया लक्ष्म्या असतात. ते कशा असतात माहिती का? नाथ महाराजांनी वर्णन केले. मायबापा मी तुमचा पोटचा मुलगा आहे, मी काय तुम्हाला सांगावं. नाथ महाराज सांगतात, अरे पतिव्रतेचं एक स्वरूप असं आहे की आपल्या पतीच्या आज्ञेशिवाय बाहेर कुठं जायचंच नाहीये. आणि त्याशिवाय पतिव्रता असल्यामुळं, आणि तू परपुरुष आहे, आणि परपुरुषाच्या पाठीवर मी बसावं अजिबात होणार नाहीये. सीतामाई त्या ठिकाणी आपलं वैभव आणि त्या जगाला सांगू लागलेले. राम सर्वाती सर्वज्ञ गर्भी ब्रह्मचर्य कोपिन, माझी श्रीराम देखून धाडी आपण तुझपाशी. या ठिकाणी सीतामाईच्या मनाची शंका दूर करण्याकरता आणि हनुमंत त्या ठिकाणी सांगू लागलेले आहेत. आई साहेब तुम्ही काळजी करू नका, तुमच्या मनातच वैधपणा निर्माण झालेला आहे. मी दुसरा परका कुणी नाही आहे. अरे माझ्या कमरेला जन्मताच लंगुटी लावलेली आहे. मी पुरुष बी नाही, मी नपुसक बी नाही, मी वीर बी नाही, मी शूर बी नाही आहे. माझी स्थिती त्या भगवान प्रभू रामचंद्रांनी ओळखलेली आहे मी कसा आहे. म्हणून त्या रामाने मला तुझ्याकडे आणि पाठवलेलं आहे तुझा शोध घेण्याकरता. असा हनुमंत सीतामाईला माझी जाणवली समोर स्थिती स्त्रियाशी भेटय कांती, ऐसे जाणवली श्री रघुपती मज तुझ प्रती धाडी. या ठिकाणी हनुमंत म्हणतो काय सांगू आई साहेब, तुम्हाला वाटत असेल मी परपुरुष आहे, पण माझ्या नामानं मला ओळखलेलं आहे. हनुमंत कसा आहे, परस्त्रियाशी गमन नाही, परस्त्रियाशी भाषण नाही, परस्त्रियाचं मुख बघत नाहीये, असं तो हनुमंत आहे. म्हणून मला सीतामाई माझ्या रामानं माझी परिस्थिती ओळखलेली आहे. मी कोण आहे, कसा आहे त्यांनी ओळखलं. म्हणून तुझा शोध घेण्याकरता आणि मला माझ्या रामानं तुझ्याकडे पाठवलंय. तुझा विकल्प निज मुद्रा देवनी खुन
श्रीरामे दागिले आपण आपते काय झालं माहित आहे? तुम्ही मनामध्ये कुठल्या प्रकारची शंका येऊ देऊ नका. द्वैत म्हणा तुमच्या मनातला टाकून द्या. राम हा मला ओळखतोय, मी रामाला ओळखतोय आणि त्या रामानं तुमच्याकडे पाठवून द्यायचं कारण काय होतं सीतामाई सांगू का? त्या ठिकाणी तुझी आणि माझी ओळख व्हावी, मला तुम्ही ओळखावं, मी सीतेला ओळखावं म्हणून हनुमंतांनी आपल्या हातातली अंगठी काढली, माझ्याजवळ दिली आणि तुला शोध करण्याकरता मी इथपर्यंत आलेलो आहे असा हनुमंत आणि त्या ठिकाणी सीतामाईला बोलू लागला. आणि काय सांगितली खुण काय केवळ कले परिधान तुझं नेसताना येती जाण श्रीरामे आपण नेसविले. आणि त्या ठिकाणी हनुमंत पुन्हा सांगतोय एक तर तुझी माझी ओळख व्हावी, तो मला ओळखावं ना तुला ओळखावं म्हणून त्याला आमची ही गोष्ट खरी आहे. पण त्याने चुंडी सांगितली. चुंडी काय ओळख सांगितली हो? काय ओळख सांगितली? सीतामाई तुम्ही ज्या वेळेला वनवासाला येऊ लागला त्या वेळेला तुम्हाला ती वरकल म्हणजे झाडाच्या साली नेसता येत नव्हत्या, कारण तुम्ही श्रीमंत घराण्याची स्त्री आहात. त्या ठिकाणी असणाऱ्या तुम्हाला ही साडी नेसता येते, पण झाडाची पानं अंगाला गुंडाळायची ही तुम्हाला कळणार नाहीये. आणि त्या साली ती वरकल असणाऱ्या माझ्या रामानं आणि तुम्हाला हाताने नेसवली होती का? ही गोष्ट खरी आहे का? असा जरा हनुमंत सीतामाईला मनामध्ये टाकून द्यायचा. त्या ठिकाणी असणारा हनुमंत आणि काय बोलू लागला बघा. माझ्यासाठी माझ्या रामाने या ठिकाणी पाठवलेलं आहे ना, ती कार्य मी केल्याशिवाय राहणार नाही असा हनुमंत आणि सीतामाई आणि सीतामाईचे शब्द ऐकले आणि त्या हनुमान गणेशाय नमः श्री सीतारामचंद्राभ्याय नमः श्रीराम्यान विल शुद्धीसी किंवा विल सीतेसी हे सत्य सांगे मज पासी त्या कार्याची करीन. कथेचं अनुसंधान शेवटी सीतेला 2-3 तर्क म्हटले. जर तुझ्या पाठीवर बसले पडले काय करायचं, मासे आहेत मगरे त्यांनी मला खाल्लं तर काय करायचं, किंवा मी तुझ्या पाठीवर बसून येत असताना पाठीमागून जर राक्षस आले तर तू कुणाला सांभाळणार, मला सांभाळणार का राक्षसाबरोबर युद्ध करणार, मग कसं तुझ्या बरोबर यायचं, ह्या सगळ्याचं प्रत्युत्तर हनुमंतानं दिलं. मग शेवटी सीतेला महत्वाचा मुद्दा मांडला. ऐक म्हणले हनुमंता, रामचंद्राची आज्ञा काय आहे तुला? सीतेला आणायचंय का सीता शुद्धी आणायचंय? जर सीतेलाच आणायचं असेल तर आत्ताच येते, मला तरी काही तर राहायचंय काय. जर सीतेला आणायचं म्हटलं तर लगेच येते, आणि जर फक्त शुद्धी आणायची असेल तर शुद्धी झाले जावा. श्रीराम्याने विली सीता तरी आताच येईल हनुमंता ऐसे सीतेने पुसता आला कपिनाथा घैवर. आणि सीतेने विचारलं हनुमंता रामचंद्रानं काय सांगितले ते मला सांग, आणि जे रामाने सांगितले ते आपल्या दोघांनाही करायचे. रामाने जर सांगितलं असेल सीतेलाच घेऊन ये तर आताच तुझ्या बरोबर येते, कसलाच मग विकल्प मनात आणत नाही. जर रामाने सांगितलं असेल घेऊन ये तर लगेच येते. जर रामाने शुद्धी सांगितली असेल तर आता शुद्धी झाली जा असं सीतेने विचारल्यानंतर हनुमंताला धैर्य आला. कशामुळे आला नाही का? आपुलादा ओणी पुरुषार्थ शीघ्र नेईन म्हणे हनुमंत आघात सीतेच महिमा सामर्थ्य उसे इतार्थ आज्ञेचा. आणि हनुमंताला धैर्य या दृष्टीचा आला. हनुमान आपला पुरुषार्थ दाखवत होते, मग अशी बोलत होते ना
की कोणी जरी येऊ दे तरी मी तुला धक्का लागू देत नाही, कोट्यवधी राक्षस आले तरी तुला सुरक्षित नेतो, ही आपली ताकद दाखवत होते हनुमंतराय. पण सीतेचा महिमा तेवढा आहे, सीतेमध्ये शक्ती तेवढी आहे की रामचंद्राच्या आज्ञेचं उल्लंघन करायचं नाही. रामाला जे सांगितलंय तेच सीता हनुमंताला करायला सांगतात. दारी उभा ते असत्य बोले मी येथे, श्रीराम आणविल शुद्धी ते, हे चिंगिचिते रामाज्ञा. आणि लगेच हनुमंताने सांगितलं, आई साहेब लक्ष देऊ ऐका, मी इथं खोटं बोलणार नाही. हनुमान कुठंच खोटं बोलले नाही, कारण हनुमंत सांगतात मी जी रामाने सांगितले तेच सांगतो. काय रामाने सांगितले? फक्त सीतेची शुद्धी आणायची. सीता कुठं आहे ती फक्त शोधून परत माघारी यायचं, अशीच रामचंद्राची आज्ञा आहे. सीता म्हणे हनुमंता विलंब करावा सर्वता, शीघ्र जाऊन आता श्री रघुनाथा सांगावे. आणि लगेच सीतेने सांगितलं हनुमंताला, हनुमंता आता उशीर करायचा नाही, लय उशीर झाला, आधीच लय उशीर झाला, आता उशीर करायचा नाही, आता लवकरात लवकर जा आणि सांग रामचंद्राला माझी शुद्धी मी कुठे, माझा पत्ता रामाला सांग, रामाला घेऊन ये, असं सीता बोलतात. माझवरी कृपाय हनुमंता, तरी जाऊन शीघ्रता, शुद्धी सांगाव श्री रघुनाथा, चरणी माथा ठेविला. आणि सांगितलं सीतेने हनुमंत जर माझ्यावरती कृपा असेल तर तुम्ही लगेच जावा, कसलाही विलंब करू नका, उशीर लावू नका, अर्जंट लवकरात लवकर जावा, रामचंद्राला निरोप सांगा किंवा रामाला घेऊन या आणि मला हे असणाऱ्या लंकेमधून माझी सोडवण करा, असं सीता बोलू लागल्या. सीतेने करीत नमस्कार, पायावरी लोळे वानर, आहो मी तुझे रंग किंकर, आज्ञाधार नेमस्त. आणि सीता हनुमंताच्या पाया पडल्या. कशामुळं? मज भेट श्री रघुनाथा, शरण आता तुझ आले. रामचंद्राची भेट घडवून दे, आला दे कोणी हनुमंता, पायावरी लोळे सीता. ज्यावेळेस हनुमान आले होते त्यावेळेस सीता पाया पडल्या, त्यावेळेस हनुमंताने सांगितलं, आई साहेब तुम्ही, मी तुमचं दीन आहे, तुमचं किंकर आहे, तुमचं सेवक आहे, म्हणून परत सीतेच्या पायावरती हनुमान लोळणे घेऊ लागले. राम सेवक जो कोणी, तो मज मुकुटमणी, त्यांचे चरणी लोटांगणी, सत्यवाणी हनुमंता. सीता सांगताय हनुमंता, जो जो रामचंद्राचा सेवक आहे, जो जो रामाचा भक्त आहे, किंवा श्रीराम कथा ज्याचे वदनी, ज्याच्या मुखामध्ये रामचंद्राची कथा आहे, तो मज मुकुटमणी, मुकुट म्हणजे श्रेष्ठ, तो मला वंदनीयच आहे, मग तो कोणीही असू द्या, वानर वदे मनुष्यवाणी, कोणीही असू द्या, वानर असू द्या, मानव असू द्या, कोणी जरी असला तरी ज्याच्या मुखामध्ये रामाचं भजन आहे, रामाची कथा आहे, तो मला वंदनीय आहे, असं सीता सांगतात. ऐकता सीता सर्व वचन, आले हनुमंता स्फुरण, आताच देवी आपली खून, शीघ्र गमन मी करीतो. आणि सीतेचं बोलणं ऐकल्यानंतर हनुमंताला स्फुरण आलं, दैवर आला आणि हनुमंताने सांगितलं, आताच्या आता तुमची खून द्या. जसं मी रामाकडून आले तुम्हाला खरं वाटावं, अंगठी आणली, तसं मी खरंच सीतेला भेटलोय. ही रामाला पटण्यासाठी, ही रामाला सांगण्यासाठी तुमची काहीतरी खून द्या, असं हनुमान बोलतात. सत्यमाना व्यामारा, खून मिळालेली श्रीराम मुद्रा, तू ही खून रे रामचंद्रा, सत्य कपिंद्र मानवया. आणि हनुमानजी सांगताय, काय साहेब मी खरंच रामाकडून आलोय, हे तुम्हाला सत्य मानण्यासाठी, खरं वाटण्यासाठी, माझ्यावरती विश्वास बसण्यासाठी मी मुद्रा आणली होती, मी अंगठी आणली होती. मनी विश्वासाने या वानरा, म्हणून आणली श्रीराम मुद्रा, सांडोनिया दुःख निद्रा, भेटे कपिंद्रा रामदूता. तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवावा म्हणून मी रामाकडून अंगठी आणली होती. तसंच रामाने सुद्धा माझ्यावरती विश्वास ठेवावा किंवा रामाला खरं वाटावं, मी सीतेकडून आले म्हणून काहीतरी
काहीतरी तुमची खुण मला रामाला दाखवण्यासाठी द्या असं हनुमान बोलतात. ऐकता कपीचे वचन सीता खून दे कळवळून कैसी दिलली खून सावधान अवधार. आणि अशा पद्धतीने ज्या वेळेस हनुमान बोलले त्यावेळेस सीता कळवळली. बरोबर आहे म्हटली. रामचंद्राला हे खरं वाटायला पाहिजे हनुमंताची आणि सीतेची भेट झाले. त्याच्यासाठी सीता आपल्या असणाऱ्या काय खून देतात ऐका. उकलोनिया निजवेनी खुनेची दिधला चूडमणी खून सांगितली मुख वचनी श्रीराम लागुनी सांगावया. आणि मग सीतेकडे नव्हतंच काही, कारण सगळं काही तैनं काढून घेतलेलं होतं. काही नव्हतं. वनवासामध्ये आल्यानंतर अनुसेने जे अलंकार दिले होते ते बी अलंकार एका वस्त्रामध्ये बांधून खाली टाकले होते किष्किंधा पर्वतावरती, ऋषभ पर्वतावरती. त्यामुळे आता अलंकार काहीच नव्हते देण्यासाठी. पण आपल्या वेणीमध्ये एक मणी होता आणि ती वेणी उकलली आणि त्या वेणीमधला मणी चुडामणी काढला, हनुमंताच्या हातामध्ये दिला आणि एक मुख वचन म्हणजे तोंडाने रामचंद्राला सांगण्यासाठी सीता काय ध्येय सांगतात. श्रीरामे स्वहस्त सोलिळा उगळोनी मनसीळा माझे कपाळीला विरटीळा गोळा गुळा हे खून सांगे. आणि सीता सांगू लागले हनुमंता आता मी जी तुला सांगणार आहे ती फक्त रामाला मलाच माहिती आहे, तिसऱ्याला कुणालाच माहिती नाही. अशी गोष्ट आहे जी फक्त आमच्या नवरा बायकोलाच माहिती आहे, तिसऱ्याला कुणालाही माहिती नाही. ज्या वेळेस अंतपुरामध्ये असताना अयोध्येमध्ये असताना रामचंद्र काय करायचे असणारे चंदनाचा असणारा गंध ओघळायचे आणि त्या असणाऱ्या चंदनाचा टिळा माझ्या कपाळाला लावत होते. ही खून आहे, ही रामचंद्राला सांगा असं सीता बोलतात. चित्रकूट पर्वतात काके माझ क्षतविक्षत करिता कोताग्री रक्तात तेने रघुनाथ शोभला. अजून दुसरी गोष्ट आहे हनुमंता ती फक्त रामाला मलाच माहिती आहे, दुसरं कुणालाच माहिती नाही. चित्रकूट पर्वतामध्ये असताना लक्ष्मण फळ आणायला गेला होता. लक्ष्मणाला सुद्धा हे माहिती नव्हतं. लक्ष्मण आणावया गेला फळे. लक्ष्मण बाहेर गेला, रामचंद्र यज्ञ करत बसले होते तेवढाच एक कावळा आला होता. कावळ्याने मला त्रास दिलेला ती रामाला सहन झालं नाही. पुढं कोपे शिकास सोडिता कागती लोक पळता शिवशक्रेव विधाता कोणी रक्षिता नव्हेची. आणि मग रामचंद्रांनी माझ्या सांगण्यावरून ते असणारी ईशिका मंत्र एका गवताच्या काडी घेतली हातामध्ये, त्याच्यावर ईशिका मंत्र सोडला आणि ती काडी कावळ्याच्या पाठीमागे सोडली. आता कावळा त्रिभुवनामध्ये फिरला. शिव शक्र यम विधाता महादेवाकडे गेला. पाठीमागे रामाचा बाण असल्यामुळे महादेवानं कावळ्याला हाकललं. नाही म्हणले निवारण नाही आमचं सामर्थ्य, सामर्थ्य निवारण करण्यात सामर्थ्य नाहीये. पुन्हा यमाकडे कावळा गेला, इंद्राकडे गेला, ब्रह्मदेवाकडे गेला. सगळ्यांनी त्या कावळ्याला हाकलून दिलं, कारण पाठीमागे रामाचा बाण आहे. कावळ्याला तो स्थानात येणार होता ज्याच्याकडे रामाचा बाण निवारण करण्याची ताकद आहे आणि कुणाकडेच ताकद नव्हती. त्यामुळं कावळा त्रिभुवनामध्ये हिंडला. पुन्हा नारद वचने तो मागता शरणाला श्री रघुनाथा डाग डोळ करून घाता होय रक्षिता श्रीराम. आणि पुन्हा मग शेवटी त्या कावळ्याची नारदाची भेट झाली. नारद हा संत आहे, नारदाशिवाय भगवंत भेटत नाही. वाल्या कोणाला कोण भेटलं? नारद भेटले. अनगत मनुष्य वक्ता झाला. जे आधीच लिहिलं आणि पुढे तसं भगवंत वागले ही कृपा नारदांची. नारद भेटला, नारदांनी उपाय सांगितला कावळ्याला. तो कावळा नव्हता ओरिजिनल, सुदस्व नावाचा गंधर्व होता. त्या गंधर्वानं सीतेला पाहिलं होता आणि तिच्या स्वरूपावरती भाळून त्या सुदस्व गंधर्वानं कावळ्याचे रूप घेतलं होतं. आणि त्या कावळ्याला नारदांनी सांगितलं जीव वाचवायचा असेल तर ज्याला बाण सोडायच्या शकट जा, त्याच्याशिवाय तुला जगतामध्ये कोणी वाचवणार नाही. ऐसी दिव्यास्त्रे तुझ पासी तरी कमज उपेक्षेसी मृग मागे धाडलासी तेने रुसलासी श्रीरामा. नारदाच्या सांगण्यावरून तो कावळा परत रामचंद्राकडे गेला. पण अपराध तर केलेला आहे आणि एकदा सोडलेला बाण परत रामचंद्र कार्य केल्याशिवाय माघारी तो बाण येत नाही. म्हणून
त्या कावळ्याच्या कर्मावरून कर्म चुकत नाही महाराज. कर्म कसलं चुकत नाही. ठरवणार का प्रवचनाचा विषय माझा. आपलं कर्म कसं चुकत नाही नंतर सांगतो आता नाही. आणि ते असणार केलेलं कर्म ते चुकवण्यासाठी, ते फेडण्यासाठी, त्याचा पाप संपवण्यासाठी रामचंद्रांनी त्याचा डाव्या डोळ्याचा घात केला आणि त्याचा जीव वाचवला. मग 80 दिव्य अस्त्र तुझं पाशी. मग 80 दिव्य अस्त्र असताना फक्त गवताच्या काडीवरून त्रिभुवनामध्ये ती काडी पुन्हा परत सामर्थ्य नव्हतं निवारण करण्याचं. असं दिव्य शस्त्र अस्त्र असताना अजून का माझी सोडवण केली नाही असं सीता बोलतात. महापापीने मी सीता स्वामीवरी केली सत्ता, तेने तुडले लंकनाथ अधर्मता महादोषे. आणि पुन्हा सीता स्वतःला दोष देऊ लागल्या. महापापी नाही मी. काय केलं? स्वामीवरी केली सत्ता. फक्त नवऱ्याला काम सांगितलं, दुसरं काही केलं नाही. मालकावरती सत्ता गाजवली, त्याला कामाला लावलं, काम सांगितलं, त्याच्यामुळे मी महापापी झाले. कारण नवऱ्यावरती सत्ता पत्नीनं गाजवायची नसते, त्यांच्या आज्ञेत राहावं लागतं. आणि ते केलं काम, त्याच्यामुळे मी महापापीनी झाले. म्हणून रामचंद्र माझी सोडवण्यासाठी येत नाही का असं सीता रुदन करू लागल्या. लक्ष्मण ठेविला तो रक्षण, त्याचेही म्या केले छळण, ऐशी पापीने जाणून सोडवण करीसी. आणि पुन्हा सीता बोलू लागल्या, तुम्ही लक्ष्मणाला रक्षण ठेवलं होतं माझ्या सुरक्षिततेसाठी. मी जरी सांगितलं हरण आणा, हरणाच्या पाठीमागे तुम्ही गेले, पण जाताना संरक्षण ठेवलं लक्ष्मण. त्या लक्ष्मणाला सुद्धा मी छळलं आणि त्या लक्ष्मणाला छळल्यामुळं तुम्ही माझी उपेक्षा केली असं सीता बोलतात. सकळ दोष श्री रघुनाथा, क्षमा करी कृपवंता, ऐसे हनुमंतास सीता अति दीनता अनुवादे. शिवाय नमः. श्री प्रभु रामचंद्राय नमः. हनुमंतासी संभाषण करुण सीता दीन वदन, चिंतामणी हृदय धरुण राम लक्ष्मण अति दुःखी. हनुमंतासी संभाषण करुण सीता दीन वदन, चिंतामणी हृदय धरुण राम लक्ष्मण अति दुःखी. आणि मग इकडं सीतेनं हनुमंत बरोबर संवाद केला आणि जो मणी घेऊन आले होते हनुमंत आहे प्रसवन नावाची गुहा, त्या गुहेमध्ये पत्र वाचन चालू होतं. हनुमंतानं आणलेला मणी, तो मणी रामचंद्राने जवळ घेतला, पाहिला, त्या मण्याकडे बघून रामचंद्र रडू लागले. श्रीरामासी आले रुदन, अश्रुधारास्त्रवती नयन, मस्तकमणी हृदयी धरुण करी सुंदन कृपाळू. आणि मग असा असणारा तो मणी पाहिला आणि मणीकडे बघत बघत रामचंद्र रडू लागले, दुःख करू लागले. एवढे असणारा कृपाळू भगवान परमात्मा आहे आणि ते मणी हृदयामध्ये, मणी हातामध्ये घेऊन दुःख करू लागले. वारिदे समुद्रमणी युद्धे संतोषुनी, जिदला दशरथा लागोनी नमुची जेवारणी परभाविला. आणि मग श्रोते ऐकणाऱ्यांना शंका आली असेल की ती मणी होता कुठनं, तर तो मणीची पूर्वकथा सांगता येत नसणार. ज्यावेळेस इंद्राचं आणि समुद्रामध्ये नमुची नावाचा दैत्य आहे, त्या इंद्राचं आणि नमुशीचं युद्ध सुरू होतं, तेव्हा राजा दशरथ इंद्राच्या बाजूने गेलेले होते. इंद्राच्या बाजूने दशरथ असल्यामुळं नमुची दैत्याचा पराभव केला. पराभव केल्यानंतर इंद्र प्रसन्न झाला आणि इंद्रदेवानं तो मणी प्रसन्न होऊन राजा दशरथाला दिला. दशरथे महामणी दिदला कौशल्य प्रिय पत्नी, तिने दिदला सीते लागोनी प्रथम दर्शनी सुनमुखी. इंद्राने दशरथजींना तो मणी दिलेला होता आणि दशरथांची पहिली पत्नी कौशल्य होती. दशरथानं तो मणी कौशल्यला दिलेला होता अत्यंत आवडीनं, प्रेमानं. आणि कौशल्यनं ज्यावेळेस रामचंद्राचं लग्न झालं त्यावेळेस सुनेचं मुख पाहण्यासाठी, तिचा चेहरा पाहत असताना सून ज्यावेळेस दरवाजामध्ये घरात येते त्यावेळेस तिचा मुखचंद्र पाहताना तोच मणी कौशल्यनं सीतेला दिलेला होता. आणि पुढं मणी देता हनुमंता माता पिता प्रिय कांता, तिघे भेटली तत्वता इशी मद चिंता होताशी. रामचंद्र हनुमंताला बोलतात, हनुमंत हा मणी तो मला आणून दिला आणि
मणी एकच आहे, पण त्या असणाऱ्या एका मणीमुळे तिघा जणांची आठवण झाली, कारण तो मणी तिघांपासून आलेला होता. पहिल्या राजा दशरथाला भेटलेला होता, त्यामुळे पप्पाची आठवण झाली. दुसरा राजा दशरथाने कौशल्येला दिलेला होता, त्यामुळे आईची आठवण झाली. आणि या कौशल्येने सीतेला दिलेला होता, म्हणून बायकोची आठवण झाली. माता पिता प्रिय कांता हे एक मणी बघितल्यानंतर तिघांची आठवण झाली, असं रामचंद्र हनुमंताला बोलतात. मनी मजपासी देता प्रत्यक्ष भेटल्यासे सीता ऐसा लाद्री रघुनाथा हनुमंत लिंगी. आणि रामचंद्राला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. रामाने सांगितलं, हनुमंता प्रत्यक्षच मला सीता भेटली की काय असं वाटायला लागले. कारण मणी ज्यावेळेस तू मणी दिला त्यावेळेस असं वाटायला की सीताच भेटले, असं म्हणून रामचंद्राने हनुमंताला मिठी मारले. लिंगुनी पुष हनुमंता पुढे काय वदली सीता ते सांगे सबळ वार्ता ऐके सादरता श्रीराम. आणि मग लगेच हनुमंताला आलिंगन दिल्याबरोबर लगेच रामचंद्रांनी विचारायला सुरुवात केली. सांग म्हणले, पुढे सीता काय काय बोलली, काय काय बोलली, कसं कसं भाषण केलं, लवकर सांगा. आता हनुमंत वाचत होता का, मग हनुमंतानं वाचणार आहे. ऐसे पुसता रघुनंदन हनुमान घाली लोटांगण पुढील सीता अनुवाद वाची लक्ष्मण ब्रह्मलिखित. हनुमंतानं ऐकलं, हनुमंत हात जोडून उभा राहिले आणि लगेच हनुमंतानं लक्ष्मणाकडे पाहिलं. म्हणले, ऐकायचंय रामाला पुढचं सीतेचं आणि हनुमंताचा संवाद. लगेच लक्ष्मणानं तिथून पुढे वाचायला ब्रह्मपत्र वाचायला सुरुवात केली. समुद्र लंगनी दिशा भाव स्वयं सीतेचे हा संदेह तोची हनुमंताची पहाव स्वयमेव पुसत असे